नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नवा विदर्भ, पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ड्रिव्हन बाय सिका ई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर मॉर्जिनीज फूड प्रायव्हेट लिमिटेड. या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मंडळी खूप खूप स्वागत करतो. आज आपण का भेटलोय? भेटण्याचं देखील एक विशेष निमित्त आहे, नवा विदर्भ. आणि याच विदर्भातल्या वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी, आपल्यातले तज्ज्ञ मंडळी आज इथं बसलेले आहेत. राज्याच्या उपराजधानीत आपण नवा विदर्भ असं म्हणत असताना, नवा कसं हो, म्हणजे नवा या अर्थाने की विकास हा वेगवेगळ्या पैलूने विदर्भाच्या बाबतीत कशा पद्धतीने झालेला आहे हे जाणून घेण्याचा, त्यावरती चर्चा करण्याचा आज एक फार मोठा उपक्रम जो आहे तो या व्यासपीठावरती आपण राबवतोय. न्यूज 18 लोकमत कायमच अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विकासाचे वेगवेगळे पैलू याचा जागर करण्याचा प्रयत्न करतं, त्यावरती लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतं आणि या सगळ्या संवादातनं सूचना देखील समोर येतात. काय करायला हवं याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. म्हणून हे व्यासपीठ आहे विकासाच्या मंथनाचं. चला मंडळी, नवा विदर्भ आजच्या या कार्यक्रमात अर्थात उद्देश आपल्याला सगळ्यांना कळाला असेल की शिक्षण असू देत, आरोग्य असू देत, इन्फ्रास्ट्रक्चर असू देत, वेगवेगळ्या अंगाने कसा वेग आहे विदर्भाचा याचविषयी चर्चा करण्याकरता आज या कार्यक्रमात आपण इथे जमलेलो आहोत. आजचा आपला पहिला परिसंवाद असेल आरोग्य. आणि त्या अनुषंगाने या उपराजधानीमध्ये मी जे बघतोय खूप काही घडताना दिसतंय. याविषयी बोलण्याकरता मान्यवर मंडळी आज व्यासपीठावर आपल्यासोबत असणार आहे. पण तत्पूर्वी या सगळ्यांचं स्वागत करण्यापूर्वी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय आमच्या न्यूज 18 नेटवर्क सेल्सच्या असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट श्रेयसी बॅनर्जी यांना. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूयात. व्यासपीठावरती आमंत्रित करतोय सगळ्यात पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूरचे अधिष्ठाता डॉक्टर रवी गजभिये यांना. डॉक्टर रवी गजभिये, पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं जोरदार स्वागत करणार आहोत. पुढे मी आमंत्रित करतोय साई श्रद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यवतमाळचे संचालक डॉक्टर विजयकुमार मून यांना. अर्थात पुढचे गेस्ट देखील खास आहेत, त्यांना मी आमंत्रित करतोय. आपल्यासोबत आहेत इलाइट ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी लिमिटेडचे फाउंडर, डायरेक्टर आणि चेअरमन डॉक्टर एस कुमार. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नवा विदर्भ या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज हा नवा विदर्भ जाणून घेत असताना ज्या उपराजधानीला विदर्भातला आपण मेडिकल हब म्हणतो तिथं नेमकं काय चाललं आहे, संबंध विदर्भात आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काय केलं जातं आहे, चला याविषयी संवाद साधणार आहोत. आरोग्य शाबूत असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतो, काम करू शकतो. विकासाच्या प्रक्रियेत माणसाने सुदृढ असणं हे क्रमप्राप्त आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातनं खरंच नवा विदर्भ हा विकसित दिसतो आहे का? नवा विदर्भ हा नक्कीच विकसित दिसतो आहे. आणि या गेल्या 15 ते 20 वर्षात आपल्या विदर्भाने खूप अशी मोठी झेप घेतलेली असं लक्षात येत आहे. पूर्वी विदर्भामध्ये अनेक त्रुटी होत्या, म्हणजे हॉस्पिटल्सची कमी होती. पेशंट्सला जर ट्रीट करायचं राहिलं, काही मोठे आजार जर झालेले आहेत किंवा मोठ्या शस्त्रक्रिया जर करायच्या आहेत तर बऱ्याचदा या इथल्या रुग्णांना बाहेर जावं लागायचं. मुंबई, पुणे, दिल्ली या शहरांमध्ये जावं लागायचं. दुसरा पर्यायच नव्हता, दुसरा काही पर्याय नव्हता. पण गेल्या 15-20 वर्षात इथे अनेक सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे नवे हॉस्पिटल्स आलेले आहेत. नवे हॉस्पिटल्स म्हणजे आता पूर्वी इथे 2च असे शासकीय रुग्णालय होते आणि त्यापूर्वी तर जर पेशंट कधी काही बिमार पडलेत तर त्यांना शासकीय रुग्णालयाशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. पण आता बरेच मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल झालेले आहेत, बरेच काही पब्लिक ट्रस्टचे हॉस्पिटल्स आलेले आहेत. आणि या सर्व हॉस्पिटल्समुळे रुग्णांना आता मुंबई, पुण्याला किंवा दिल्लीला या शहरांमध्ये जायची काही गरज नाही. सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध झालेल्या आहेत. डॉक्टर, मी आपल्याकडे येतो. आपण यवतमाळसारख्या ठिकाणी एक हॉस्पिटल आपलं आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. नागपूर खूप चकाचक दिसतं. विदर्भ म्हणत असताना संबंध विदर्भ आपल्याला गृहीत धरायचं, एकटं नागपूर नाही. पण मग जे इथे दिसतंय त्याचा फायदा तुमच्याकडच्या ग्रामीण भागातल्या रुग्णांना होतो का? त्यांना इथपर्यंत यावं लागतं, ती तोशीच पडतेच, पण तिथेही ते होऊ शकतं का? काय सूचना आहेत आपल्या? नक्कीच. आपण जर बघितलं की या 10 ते 15 वर्षात जे विदर्भाचं डेव्हलपमेंट झालेलं आहे ते खरंच अक्लनीय आहे. पण सर्वात प्रथम मला सर्वांना हे विचारायचं आहे की यवतमाळ म्हटलं तर आपल्या डोक्यात काय प्रश्न उद्भवतो? यवतमाळ म्हणजे काय आहे? सहसा आपण जर गुगलवर जरी सर्च करून बघितलं यवतमाळ म्हटलं तर आपण म्हणतो आत्महत्याग्रस्त शेतकरीचा.
जिल्हा, बरोबर. त्यासाठी आपण फार फेमस आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की विदर्भात जेवढा फोकस नागपूरवरती झालेला आहे तसंच फोकस बाहेरच्या जेवढेही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात व्हायला पाहिजे, जेणेकरून हा जो आपला गरीब वर्ग, शेतकरी वर्ग आहे, ज्यांना स्वतःच्या गावातून तालुक्यात आणि तालुक्यातून जिल्ह्यात येण्याची भीती वाटते, ते त्यांच्या गावातून नागपूरपर्यंत पोहोचण्याची हिंमत ठेवत नाहीत ॲक्च्युली. हो, ते अधिकाऱ्यांशी बोलायला घाबरतात, डॉक्टरांशी बोलायला घाबरतात. आता जवळपास आम्ही 15 वर्षापासून हॉस्पिटल रन करतो यवतमाळ जिल्ह्यात, यवतमाळ प्रॉपर ठिकाणी. तर आम्ही ह्या छोट्या छोट्या सर्व गोष्टी फेस करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हे जे मायक्रो सिटीज आहे किंवा जे खेडेगाव आहेत यातपर्यंत आपल्याला हे जे शासकीय योजना वगैरे आहे हे पोचवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल. बरं बरं. जेणेकरून आरोग्याच्या दृष्टिकोनातनं सुदृढ आरोग्य जे पुढलं ध्येय आपण ठेवलेलं आहे ते आपण साध्य करू शकतो. सर्वांचा हक्क आहे, जो सर्वांचा हक्क आहे. प्रत्येकाचं आरोग्य सुदृढ असलं पाहिजे, उपचार त्वरित मिळाले पाहिजे, त्यासाठी भरपूर शासकीय योजना आहे. बरोबर. पण शेवटच्या उपेक्षितापर्यंत ती योजना पोहोचते आहे की नाही आहे याचं थोडंसं आकलन आपल्याला करण्याची गरज आहे. त्या मुद्द्यावर येतोच मी बोलेल. डॉक्टर, मी आपल्याकडे येतो. आपण स्वतः एक संशोधक आहात आणि मधुमेह या विषयाला घेऊन विशेष करून आपण काम करताय, बरोबर. या सगळ्या धावपळीच्या याच्यात रुटीनमध्ये मुंबईतला माणूस धावतोय, विदर्भातलाही धावत असणार, पण मग त्याचं आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं संबंध विदर्भात आरोग्य यंत्रणा सक्षम वाटते का तुम्हाला? आज डायबिटीजचा जर विषय काढला तर व्हॉट द होल वर्ल्ड इज सेइंग, बाय 2025 इंडिया इज गोइंग टू बी डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. बरं. राजधानी होणार आहे सगळं सांगतात आहे. पण सायंटिफिक पेपर हे सांगतात की हे सगळं रिव्हर्सेबल आहे. बरं. याच्याकरता आपल्याकडे भारतामध्ये फक्त 3 टेस्ट होतात: फास्टिंग शुगर, पोस्ट मील शुगर आणि HbA1c. याच्या व्यतिरिक्त अशा काही टेस्ट आहेत ते खूप कमी डॉक्टर्स करतात आहे, म्हणजे खूप मॅन्डेटरी असायला पाहिजे. बरं. फास्टिंग आणि पोस्ट मील शुगर 1880ची टेस्ट आहे. आज आम्ही 2025मध्ये बसलो आहे. बरं. त्याच्यानंतर HbA1c केम इन टू एक्झिस्टन्स. त्याच्यानंतर एक सी पेप्टाईडचं एक टेस्ट आलं. त्याच्यानंतर होमा IR आलं. इट केम इन 1985. आज पुन्हा 45 वर्ष झाले, अजूनही शिकवण्यात येत नाही. बरं. हे टेस्ट शासनाकडनं किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्सकडनं, एन्ड्रोक्रॉलॉजिस्टकडनं हे कंपल्सरी व्हायला पाहिजेत. बरं. आता द टाईम हॅज कम टू चेंज द डेफिनेशन ऑफ डायबिटीज. आता डायबिटीज म्हटलं तर आपल्याकडे कसं बघतात की सकाळची साखर, फास्टिंग शुगर, पोस्ट मील शुगर, दोघांचं एव्हरेज बघितलं की HbA1c तिथं संपलं. आणि ह्या विषयावर करून त्याला मेडिसिन्स वगैरे चालू करण्यात येतात. आणि ही प्रेझ्युम केलं जातं की बॉडीमध्ये इन्सुलिन बनत नाही आहे, तुमचे पेंक्रियास काम करत नाही आहे. बरं. आणि वर्षोनवर्ष ते सगळं चालत राहतात. तर जेव्हा when insulin came into existence, it was an era of hypoinsulinemia. म्हणजे प्रत्येकाचं एकच होतं की इन्सुलिन बनत नाही, म्हणून इन्सुलिनवर फोकस केला आणि इट हॅज कम इन 1921. बट टुडेज एरिया इज अ हायपर इन्सुलिनिमिया. लक्षात ठेवा, हायपर इन्सुलिनिमिया. आज जर हे तुम्ही सगळ्यांचे टेस्ट केलेत तर प्रत्येकाच्या बॉडीमध्ये एक्सेस इन्सुलिन आहे. बरं. मग टाईम हॅज कम टू चेंज द डेफिनेशन ऑफ डायबिटीज. की तुमच्या बॉडीमध्ये साखर वाढली आहे म्हणून डायबिटीज होणार पाहिजे असं नाही आहे. आणि दिस विल चेंज द कम्प्लीट एरा ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्री. इवन लहान मुलांनासुद्धा साखर वाढलेली असते म्हणून त्याला डायबिटीज ठरवलं जातं. हे टेस्ट खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या बॉडीमध्ये जसं साखर आपण बनतो फास्टिंग पोस्ट मील, तसं आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनतं आहे याची टेस्ट करायला पाहिजे. दॅट इज नोन एज अ फास्टिंग सिरम इन्सुलिन. बरं. इन नेक्स्ट 25 वर्षामध्ये डायबिटीज नाहीसा होऊ शकतो जर हे टेस्ट केले तर. कारण की डेफिनेशन जी आहे ती चुकीची आहे असं मला म्हणायचं आहे. आणि त्यातला माझा सगळं प्रयत्न चालू आहे. वयाचं परिमाण राहिलेलं नाही आहे. पूर्वी काही वेळेला तो वयाच्या 52 वर्षानंतर डायबिटीज झाल्याचं आपल्याला कळलं आहे किंवा ब्लड प्रेशर असे आजार लागत होते, पण हल्ली तरुणांमध्ये सुद्धा ते लवकर दिसायला लागलं आणि हे अत्यंत धोक्याचं आहे. या सगळ्या शैलीत रोज वेगवेगळे रुग्ण तुम्ही तपासत असाल, हाताळत असाल, कोणत्या प्रकारचे आजार वाढले तसं तुम्हाला वाटतं?
लाईफस्टाईल डिसिजेसचे जे आजार आहेत सध्या जसं सरांनी सांगितलं की डायबेटीस हा वाढलेला आहे, इवन तरुणांमध्ये पण डायबेटीस सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे स्थूलपणा आणि लठ्ठपणा हे पण याचं पण प्रमाण बरंच वाढलेलं आहे. मैदानात जाऊन खेळणे, त्याचप्रमाणे पूर्वी जसं बाहेर कोणी फिजिकल असे खेळ राहायचे तर ते खेळ सध्याच्या जमान्यात अतिशय कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे आणि पिझ्झा, बर्गर, कोका कोला, हे एरिएटेड ड्रिंक्स, ह्या सर्व गोष्टी फार फास्ट फूड ह्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे इवन लहान मुलांमध्ये पण हा स्थूलपणा, चाइल्डहूड ओबेसिटी आम्ही त्याला म्हणतो, याचा पण खूप प्रादुर्भाव झालेला आहे. आणि हे सर्व रिझन्स पाहता छोट्या मुलांमध्ये आणि ॲडल्ट्समध्ये पण हा स्थूलपणा असा ओबेसिटी हा एक प्रॉब्लेम आलेला आहे. डॉक्टर, तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा एक वेगळा मुद्दा मांडला. त्या बाबतीत नेमकं पुढं होतं आहे काय? काही होतं आहे की त्याला ब्रेक लागलेला आहे? बघा, आपल्याकडे कसं आहे, गव्हर्नमेंटकडनं खूप अशा स्कीम्स आहेत जे लोकांपर्यंत जात नाही आहे, लोकांना माहीत नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की आज वर्ल्डमध्ये एवढे सायंटिफिक पेपर पब्लिश्ड झालेले आहेत, मेडिकल बुक्समध्ये आलेले आहेत, तरी ती शिकवण्यात येत नाही. हा माझा मुद्दा आहे. म्हणजे खऱ्याचे परिणाम आपण वर्षानुवर्ष बघतोय डॉक्टर. तर ह्यातनं कॅन्सरचेही रुग्ण वाढल्याची एक आकडेवारी मध्यंतरी आली होती. चला, पण आपण अपेक्षा असं करूयात की हे सगळं बरं करण्यासाठी विदर्भ सक्षम आहे का? हे जे कॅन्सरचं प्रमाण तुम्ही म्हणताय हे दिवसेंदिवस नक्कीच वाढतं आहे. आणि इस्पेशली हा जो खर्रा आणि तंबाखूचं सेवन जे आहे त्याच्यामुळे पूर्वी मोठ्या माणसांना कॅन्सर व्हायचा, पण याचं प्रमाण छोट्या वयोगटातल्या यंग मुलांमध्ये पण. काय वयोगट आहे? 18, 19, 20, 21, 22, इवन 16पासनं पण 16 वर्षाच्या मुलांना पण अनेक खर्रे खाण्याच्या सवयी लागलेल्या आहेत. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये ओव्हरऑल हे कॅन्सरचं प्रमाण फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पूर्वी कॅन्सरची ट्रीटमेंट करणे म्हणजे फक्त शासकीय वैद्यकीय विद्यालय राहत होते, मेडिकल कॉलेजमध्ये पेशंट्स येत होते आणि याचं प्रमाण मेनली जरा सोशो इकॉनॉमिक कमी जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जास्त आहे. पण इवन चांगले इकॉनॉमिकली साऊंड या वयोगटात पण मध्ये पण आहे. पण पूर्वी हॉस्पिटल्स म्हणजे फक्त मेडिकल कॉलेज हे अवेलेबल राहायचं. आता आपल्या लक्षात येईल की नागपुरातच स्पेशल कॅन्सरचे 3 हॉस्पिटल झालेले आहेत. भले ते प्रायव्हेट आहे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे, ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे, पण आणखीन 2 हॉस्पिटल्स पण प्रायव्हेटमध्ये आहेत. त्याच्यावर बर्डन नक्कीच आहे. आणि या सर्व गोष्टींची नोंद घेऊन इवन शासनाने आणि त्याच्यामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांचा फार मोठा पुढाकार आहे. आणि आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये पण एक स्पेशल कॅन्सर हॉस्पिटलचं आपण निर्माण करतो आहे. ऑलमोस्ट 50% काम त्याचं झालेलं आहे. आणि आपल्याला एका वर्षात असं लक्षात येईल की एक 300 बेडेड कॅन्सर हॉस्पिटल हे शासकीय कॅन्सर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेमध्ये येईल. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून बरेचसे डॉक्टर्स आपल्याकडे तयार होतात. कधी ग्रामीण भागातही आपलं जाणं होत असेल तर काय, म्हणजे तुमचं एक माणूस म्हणून निरीक्षण काय? म्हणजे आम्ही रोजच्या विदर्भातल्या संदर्भातल्या काही बातम्या आमच्यापर्यंत येतात. बरोबर आहे. ग्रामीण भागात ती पण परिस्थिती बऱ्याच प्रमाणात ही चांगली झालेली आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरात जर आम्ही मेडिकल कॉलेज किंवा इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, या 2 मेन मेडिकल कॉलेज, गेल्या 15 ते 20 वर्षात या मेडिकल कॉलेजचा आता चेहरामोहरा बदललेला आहे. म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, तिथे अनेक सर्व डिपार्टमेंट्स हे चांगल्याने फंक्शन करतात. बरं, या मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा या सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंटमध्ये हे अतिशय गरीब रुग्ण येत असतात. तर या रुग्णांना सगळ्या बिलकुल चांगल्या फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत. इवन मेडिकल कॉलेजमध्ये आता रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे हे पूर्ण महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये
पहिलं रोबोट असलेलं हे मेडिकल कॉलेज आहे आणि सर्व आजकाल आधुनिक शस्त्रक्रिया ह्या दुर्बिणीद्वारे होतात. या सर्व फॅसिलिटीज आता बरेच डेव्हलपमेंट्स होतात आहे आणि गेल्या 15-20 वर्षात नक्कीच ह्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे इवन रुरल एरियामध्ये पण आता सध्या तरी सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. फ्युचरमध्ये ते आणखीन सक्षम होणार वैद्यकीय सुविधा रुरल एरियामधल्या. तर मला असं वाटतं की बऱ्याच प्रमाणात असा चांगला चेंज आलेला आहे. होय, पण मुख्यमंत्री लक्ष घालतायत म्हणजे नक्कीच त्यांची नजर आहे, संबंध विदर्भावरती नजर आहे. नक्कीच आहे. म्हणजे मी तुम्हाला एक माझ्याच मेडिकल कॉलेजमधला एक एक्झाम्पल देतो. 1100 कोटी रुपयांचे कामं सुरू आहेत आणि पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे मेडिकल कॉलेजचं बदलतं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं प्रत्यक्ष लक्ष आहे. तर मला असं वाटतं की बऱ्याच प्रमाणात असा चांगला चेंज आलेला आहे. तुम्ही सहमत आहात? शासकीय रुग्णालय हे खरंच आरोग्य यंत्रणेचा कणा आहे, ते तेवढंच खरं आहे. पण तो कणा कुठे ना कुठेतरी मोडतोय आहे, कारण फार ओव्हरबर्डन होतंय आहे. सरांनी आता मोजक्या सिटीचं नाव घेतलं, मेळघाट, त्याच्यानंतर गडचिरोली. पण विदर्भामध्ये किती जिल्हे आहेत ज्याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे? ॲक्च्युली माझा तोच प्रश्न आहे. आरोग्य यंत्रणा नक्कीच सुधरत चाललेली आहे, पण प्रत्येक ठिकाणी नाही. वेगवेगळे मुद्दे आज नवा विदर्भ असं म्हणत असताना आरोग्य क्षेत्रातले आपण जाणून घेतलं. मेडिकल हब म्हणून नागपूर उदयास आलेलं आहे, पण मान्यवरांनी ही देखील अपेक्षा व्यक्त केलेली आहे शासकीय व्यवस्थेकडनं किंवा येणाऱ्या पुढल्या डॉक्टरांच्या पिढीकडनं की केवळ नागपूर म्हणून नाही, पण आजूबाजूच्याही ग्रामीण भागामध्ये आपण या सगळ्या आरोग्याबद्दलच्या वेगवेगळ्या सुविधांचा सशक्त असा विस्तार केला पाहिजे. धन्यवाद डॉक्टर. आपण सगळे मान्यवर आहात, आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहात. आपल्याला खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा वेगळ्या विषयाला घेऊन किंवा नव्या विदर्भाच्या विकासाच्या पुढल्या आवृत्तीत आपण या चर्चेला परत एकदा भेटू. आज आपण आपल्या भावना व्यक्त केल्या, आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. कार्यक्रमाच्या पुढल्या पर्वात जातोय. शिक्षण हा एक फार महत्त्वाचा विषय. माणूस सज्ञान असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकलेला असेल, तो अर्थात तो विकासाला वेगाने पुढे नेण्याकरता म्हणून जोरदार हातभार लावू शकतो. ही साखळी आहे, हे सूत्र आहे. आणि म्हणून आज आपण नवा विदर्भ असा जाणून घेत असताना आपण चर्चा करणार आहोत ते शिक्षण या विषयाला घेऊन. शिक्षण या विषयाकरता मी आज व्यासपीठावरती आमंत्रित करतोय नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विनायक देशपांडे यांना. जोरदार टाळ्यांमध्ये विनायक देशपांडे यांचं आपण स्वागत करूयात पुष्पगुच्छ देऊन. अर्थात पुढे मी आमंत्रित करतोय स्नेहा ट्युशन क्लासचे चेअरमन प्राध्यापक रजनीकांत बोंद्रे यांना. विद्यार्थ्यांची पिढी घडवत असताना ही सगळी मंडळी कायम पुढे अग्रेसर असतात, त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करणार आहोत. पुढे मी एका वेगळ्या व्यक्तीला आमंत्रित करतोय जी खास आवर्जून आजच्या कार्यक्रमाकरता गडचिरोलीवरनं इथं उपस्थित झाली आहे. वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव अब्दुल जमीर अब्दुल हकीम. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रभाव पोहोचवण्याकरता अब्दुल भाई हे काम करतात. विनंती करेन मॅडम आपण समोर स्थानापन्न व्हायचे. पिढी शिकत जाते, पुढे जाते, त्यानंतर जी पिढी पुढे येते आणि ती पुन्हा वेगवेगळ्या विषयांमध्ये शिकून आपल्या या विकासाला पुढे नेण्याकरता म्हणून काम करत असते. तसं बघायला गेलं तर राज्याच्या या उपराजधानीमध्ये तुमच्याकडे नॅशनल लॉ कॉलेज आहे, ट्रिपल IIT कॉलेज तुमच्याकडे आहे, बरोबर ना. उत्तम दर्जाचे क्लासेस तुम्ही तुमच्याकडे चालवता आणि अर्थात शिक्षण संस्था देखील सशक्त आहेत तुमच्याकडच्या. सर तुमच्यापासून सुरुवात करतो. कसा झाला आहे विकास? शिक्षण हा एक शब्द समोर ठेवला तर विकास तुम्हाला कसा दिसतो? बर्ड व्ह्यू काय तुमचा? नवा विदर्भ शिक्षणाच्या बाबतीतला जेव्हा आपण त्या विदर्भाकडे बघतो तर मी असं मानतो की आपण जे सुरुवातीला म्हटलं की विदर्भ काट टाकतो आहे, शिक्षणाच्या बाबतीत देखील प्रगती पथावर आहे आणि अजून ज्या पद्धतीने प्रगती व्हायला हवी तितकी झाली असं मी मानणाऱ्यापैकी नाही. त्याची काही कारणं आहेत. आपण जसं सांगितलं की विदर्भामध्ये शैक्षणिक संस्थांचं जे जाळं आहे जी ते फार उत्तमरित्या पसरलं गेलेलं आहे आणि शासनाची भूमिका या बाबतीत अत्यंत महत्त्वाची आणि सक्रिय राहिली. जवळपास 7 विद्यापीठं आमच्याकडे आहेत विदर्भात. 7 विद्यापीठ आहेत. बरं. त्याच्यात मी तुम्हाला सांगू शकेन की त्याच्यात राज्य पातळीवरचे विद्यापीठ आहेत, केंद्रीय शासनाचं विद्यापीठ आहे, हिंदी विद्यापीठ जे वर्धेला आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे आणि याशिवाय LIT विद्यापीठ वेगळं झालेलं आहे. गडचिरोलीला विद्यापीठ आहे, त्याच्यानंतर अमरावतीला विद्यापीठ आहे, नागपूरला विद्यापीठ आहे, असे 3 राज्य विद्यापीठं आणि या व्यतिरिक्त LIT सारखं विद्यापीठ झालेलं आहे. आणि याशिवाय इंडिकेटर म्हणून आपल्याला सांगतो
की आम्ही हे सगळं शिक्षण क्षेत्र बघत असताना ग्रॉस एनरोलमेंट रेशो ज्याला आपण म्हणतो जी उच्च शिक्षणामध्ये तो किती आहे, तर आपल्याला दिसेल की मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती इथला ग्रॉस एनरोलमेंट रेशो देश पातळीवरील जास्त आहे, 40% आहे, जो राष्ट्र पातळीवर साधारणतः आपल्याला दिसतो की 26%, 25% आहे, पण महाराष्ट्रात मात्र तो जवळपास 35% आहे आणि ह्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जी परंतु यासोबत गडचिरोली, वाशिम, यवतमाळ हे जर जिल्हे बघितले तर आपल्याला सांगू इच्छितो 15%पेक्षा कमी आहे. बरं, का ही टक्केवारी कमी? आणि ही टक्केवारी कमी असण्याचं कारण म्हणजे आपण विदर्भातलं शैक्षणिक क्षेत्र विचारात घेताना क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक वाढ विदर्भाच्या शिक्षण क्षेत्राची कशी झाली आणि गुणात्मक वाढ कशी झाली या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला दिसतं की सायन्स किंवा कॉमर्स यासारखे जे विषय आहेत या विषयाला मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये सगळ्यात कमी लोक जातात आणि इथे एक डिग्री मिळावी म्हणून आर्ट्सकडे जाणाऱ्यांचा कल हा जास्त आहे. आणि ही मी अगदी नुकती प्रकाशित झालेली आकडेवारी ॲसरच्या रिपोर्टमधनं आपल्याला सांगतो आहे. जी त्यामुळे अशी ही परिस्थिती विदर्भात आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या भागांमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था यायला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये कन्सिडरिंग म्हणजे लोकसंख्या त्या त्या भागातली आणि उच्च शिक्षणाकडे जाणाऱ्यांचा कल हे जर लक्षात घेतलं तर कदाचित तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ती संख्या गेली नाही. प्राध्यापक रजनीकांत, आपण स्वतः एक क्लासेसचे संचालक आहात, बरोबर? वेगवेगळे विद्यार्थी आपण बघता, त्यांचा अभ्यास तुम्ही करून घेता, ते विद्यार्थी घडणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण शैक्षणिक केंद्र म्हणून, भारतातलं शैक्षणिक केंद्र म्हणून नागपूर विकसित होऊ शकतं का? किती त्याला स्पेस आहे? अगदीच. नागपूर जर आपण बघितलं जॉग्राफिकली, भौगोलिकदृष्ट्या, तर वी आर इन द हार्ट ऑफ द कंट्री. 0 मैल या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की नागपूरमध्ये कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे. बरं, तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोक मिळतील. या ठिकाणी हळूहळू शैक्षणिक संस्थांमध्ये वाढ होते आहे. परंतु आपण हायर एज्युकेशनकडे जर बघितलं, सर जसं म्हणतात तशा पुण्याकडे, मुंबईकडे किंवा हैदराबाद, बेंगलोर बरेचसे विदर्भातले विद्यार्थी तिकडे जातात, कारण की हायर एज्युकेशनसाठी तिकडे रिलेटिव्हली बेटर प्रॉस्पेक्ट्स त्या विद्यार्थ्यांना मिळत असतात. आता इतक्यात सिम्बायसिस युनिव्हर्सिटी आलेली आहे, नरसिंहजी योग घातलेली आहे. मला वाटतं की अजून चांगल्या युनिव्हर्सिटीज या ठिकाणी जर आल्या तर विद्यार्थ्यांना शिकण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे, कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. इथे जंक्शन आहे, त्याच्यामुळे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून ओव्हरनाईट जर्नी करून विद्यार्थी या ठठिकाणी शिकायला येऊ शकतात. स्कोप ट्रिमेंडस आहे, परंतु हा स्कोप त्यावेळेस वाढेल ज्यावेळेस इथे चांगल्या युनिव्हर्सिटीज, आता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज पण यायला पाहिजे. ते काय येऊ नये. आपल्या देशाची जर पॉलिसी आहे तर इंटरनॅशनल चांगल्या युनिव्हर्सिटी या ठिकाणी यायला पाहिजे. आणि जशा जशा येत चालल्या तसे तसे इथले विद्यार्थी या ठिकाणी थांबत आहेत. आपण पुण्याला जर गेलं ना, अख्ख्या पुण्यामध्ये तुम्हाला 1/4 विदर्भातलेच लोक दिसतील की, ठीक आहे, कारण तिथे तेवढ्या युनिव्हर्सिटी, तेवढ्या प्रकारचे कोर्सेस, अनेक कोर्सेस असे आहे की जे त्या ठिकाणी या ठिकाणी नाही आहे. पुन्हा त्यांचं कॅम्पस सिलेक्शन जास्त आहे, सरांनी जसं म्हटलं निगडीत आहे. बरोबर आहे, लगेच कॅम्पस सिलेक्शन होतं, नोकरी मिळते, त्याच्यामुळे ते पण बघतात, कारण की या ठिकाणी त्या प्रकारच्या इंडस्ट्री झाल्या, इथल्या लोकांना इथे जर रोजगार मिळायला लागला तर इथे ते विद्यार्थी प्रेफर पण करतील. म्हणून स्कोप प्रचंड आहे, कारण आम्ही या देशाच्या हृदयस्थानात आहे. बरोबर. अब्दुल भाई, तुम्ही गडचिरोली, अहेरी या भागामध्ये एक शिक्षण संस्था चालवता. आता ही जी चर्चा आपण करतोय, ज्याच्यामध्ये कॉस्मोपॉलिटन वर्ग हा आपल्याला या उपराजधानीत दिसतो असा एक उल्लेख झाला, पण तुम्ही जिथं काम करता तिथली मंडळी या सगळ्या विचारांपासून फार कोसो दूर आहेत असं तुम्हाला वाटतं का आजही? नाही, असं नाही आहे. आम्ही कोसो दूर नाही आहोत गडचिरोली जिल्ह्यात. गडचिरोली जिल्हासुद्धा आता मागासलेला नाही. जे नक्षलवादी जिल्हा, आदिवासी जिल्हा असं संबोधलं जायचं, पण आता तसं काही नाही. आता पूर्ण आपलं AIचा जमाना, आपला मोबाईल, सर्व सुविधा आपल्याकडे आहेत. आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या लहान लहान खेड्यामध्ये आता एअरटेलचे कव्हरेज नेटवर्क आलेलं आहे, जिओचं नेटवर्क आलेलं आहे. त्यामुळे आता सर्व आमच्या आदिवासी मुलांनाही सर्वांकडे पुष्कळ मुलांकडे आता हे लॅपटॉप वगैरे आलेलं आहे. त्यामुळे
त्यांना सर्व आता जग फार लहान झालेलं आहे आणि त्यामुळे आता या सर्व बाबतीत कॉस्मोपॉलिटन सिटी असो, कारण आमच्या भागातले जे मुलं आहेत ते नागपूरला, पुण्याला आणि मुंबईला अशा ठिकाणी हायर एज्युकेशनसाठी जात आहेत आफ्टर 12th स्टँडर्ड. तर अब्दुल भाई, काय मानसिकता तुम्हाला दिसते तिथल्या विद्यार्थ्यांची? काही वेळेला काय ठराविक मानसिकतेत काही विद्यार्थी अडकून जातात. 10वी 11वी 12वी केलं की गव्हर्नमेंट जॉब मिळाला पाहिजे हीच अपेक्षा ठेवून ग्रॅज्युएशन करायचं आणि मग स्पर्धा परीक्षा वगैरे करावा, ज्याची इच्छाशक्ती ज्याच्यात जी की तो ते करतोच. पण असे काही विद्यार्थी तुम्हाला सापडतात का की ज्यांचा काही वेगळ्या कोर्सेसकडे ओढा आहे? नाही, असं काही नाही. आता ते मुलांना समजायला लागलं ना व्हॉट इज बेटर ऑप्शन. सो दे गो फॉर इंजिनिअरिंग, दे गो फॉर मेडिकल स्टडीज. तसे विद्यार्थी जातात. मेनी ऑफ द स्टुडंट्स आर गोइंग फॉर MPSC ऑल्सो आफ्टर देअर ग्रॅज्युएशन, BSc, बरोबर, BA. बरोबर. तर त्यामुळे आता ते तसं काही म्हणजे त्यांच्या मनात आता वेगळ्या रास्ता, आपल्या मनात थोडंसं मला वाटतं की माओवादकडे जायचं असं काही आता राहिलेलं नाही. त्यांनाही समजायला लागलं आहे की माओवाद इज अ डिस्ट्रक्टिव्ह थिंग और दे स्पॉइल द, म्हणजे त्यांचे जे फ्युचर आहे ते पूर्ण स्पॉइल होऊन जातात. म्हणून ते आता समजलेलं आहे, म्हणून ते आता मेन स्ट्रीममध्ये ते पूर्ण जास्तीत जास्त मुलं जे शिक्षण घेत आहेत ते मेन स्ट्रीममध्ये आलेले आहेत. बरं. सर, आपल्याकडे नागपूरला नॅशनल लॉ कॉलेज आहे, IIT कॉलेज आहे. आता ह्या सगळ्या मोठमोठ्या वेगवेगळ्या संस्था, मला पुढे एक कळीचा प्रश्न विचारायचा आहे. नवा विदर्भ आणि शिक्षणातले वेगळे आयाम, विकासाचे आयाम जाणून घेत असताना या सगळ्या वास्तूंचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. बरं. याचं कारण म्हणजे या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत आणि त्यांच्या ज्या ॲडमिशन्स होतात त्या CETच्या माध्यमाने होतात. जी. आपले मुलं जे आहेत ते फार कमी प्रमाणात CET पास करतात आणि कुठलीही अशी व्यवस्था नाही आहे की IIM इथे आहे तर काही सीट्स लोकल लोकांसाठी रिझर्व केलेल्या आहेत का, तर तशी परिस्थिती नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूरमधनं पास झालेले बरेच आहेत, पण कालचीच गोष्ट आहे, माझ्याकडे एक विद्यार्थी आला, तो शेवटी IIM जम्मू त्यांनी प्रेफर केला कारण तिथे त्याला मिळू शकली ॲडमिशन. नागपूरला त्याचं पर्सेंटेज कमी पडलं. बरं. त्यामुळे माझी सूचना अशी आहे की हे IIM खरोखर स्थानिक लोकांना उपयोगी ठरावं असं जर वाटत असेल तर त्याचे कोर्सेस स्थानिक उद्योग जे आहेत त्याच्याशी निगडीत असावे, तशा पद्धतीने त्याचा अभ्यासक्रम असावा. आणि दुसरं, त्या स्थानिक मुलांना काहीतरी प्रमाणामध्ये एक प्रेफरन्स देता येईल का, त्याने अर्थात CET पास करावी, आपण त्याच्या बाबतीत कुठेही डायल्यूट करत नाही, आपलं दुमत नाही, आपलं त्या बाबतीत अजिबात दुमत नाही, त्यांनी ती करावी. पण त्याचबरोबर काही सीट्स आपल्याला लोकल लोकांसाठी त्या पास झालेल्या विद्यार्थ्यांमधनं जर ठेवता आल्या तर कदाचित लोकल लोकांना त्याचा फायदा होईल. अन्यथा परिस्थिती आज अशी आहे की या सगळ्या संस्थांमधनं आलेले जे विद्यार्थी आहेत ते सगळे बाहेरचे आहेत. पण तत्पूर्वी सर मी तुमच्याकडे येतो. बघा, पॅटर्न बदलत चाललेले आहेत. हल्ली मला असं ऐकायला मिळालं नागपुरात कोटा पॅटर्न एंटर झाला आहे म्हणे. त्या कोटा पॅटर्नचं काय, म्हणजे कसं काय हे सगळं होतं आणि याचे परिणाम काय असू शकतात? नागपूरमधनं पहिले कुठलाही विद्यार्थी त्याला IIT करायचं असेल किंवा मेडिकल तर पहिले कोट्याला जायचा. मग नागपूरमधल्या ज्या लोकल इन्स्टिट्यूट्स आहे दे स्टार्टेड डुईंग वेल. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं करणं सुरू केलं. नागपूरमधनं बरेच विद्यार्थी IIT आणि नीट आणि CA एंट्रन्स अशा एक्झाम्स, ज्या टफेस्ट एक्झाम्स समजल्या जातात, ते सगळे पास व्हायला लागले. आणि जो कोट्याच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत बेसिकली देअर ॲकॅडमिक प्लॅन इज फॉल्टी. तुम्ही बघा, रोज आपल्याला कोट्यामधनं काहीतरी आपल्याला एक चित्र असं दिसतं की या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं, त्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं. मग कोटा एवढं चांगला आहे तर मग सगळेच नंबर तिथनं लागायला पाहिजे IIT आणि नीटचे मेडिकलचे, पण तसं होत नाही. पण तसं होत नाही. आपल्या विदर्भातलेही विद्यार्थी चांगले पास व्हायला लागले. आता तेच लोक या ठिकाणी कोट्याचे जे आलेले आहे अलॉंग विथ दॅट फॉल्टी पॅटर्न, नागपूरमधलं पण वातावरण आता थोडंसं दूषित होत चाललं असं वाटतं. बिकॉज ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहे दे आर मोर ऑफ बिझनेस टाईप इन्स्टिट्यूट्स. व्यवसाय आणि व्यावसायिकरणाची परिसीमा गाठलेली आहे या लोकांनी. म्हणजे यांना पाहिजे काय, मार्केटिंगसाठी त्यांना IIMचा माणूस लागतो. म्हणजे त्यांना फक्त मार्केटिंग करून विद्यार्थी जमा करणे, जमा केल्यानंतर त्यांना जे कमिट केले ते न होणे, त्याच्यानंतर रिझल्ट चुकीचे छापणे, अशा खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी होतात.
आणि पालक खरं पाहिलं ना तर त्यांची चूक या ठिकाणी होत असते. माझा मुलगा कुठे चालला तर कोट्याच्या या इन्स्टिट्यूटमध्ये, अरे ते पैसे घेऊन आलेले मोठे मोठे चित्र दाखवत आहेत तुम्हा लोकांना, ठीक आहे, आणि लोकल इन्स्टिट्यूट तरीसुद्धा रिझल्ट्स काढत आहेत. तर हे जे आहे ना, ज्या पद्धतीचं विचारसरणी पालकांची आहे की माझा मुलगा इथे, म्हणजे त्याला मी म्हणेल की ऑनर कोचिंग झाला आहे, जसं ऑनर किलिंग आहे ना तसं ऑनर कोचिंग. मेरा बच्चा यहाँ पढ़ रहा, वो एक प्रकार से एका प्रकारे तो आपल्या विद्यार्थ्याचं अकॅडमिक खतम करून टाकत आहे, बरं, म्हणजे त्याला किल करत आहे त्याला. अशा पद्धतीची ती परिस्थिती नागपुरात झाली. आणि आता ह्या लोकांमुळे इतकं वातावरण दूषित झालेलं आहे नागपूर शहरातलं की त्याच्यामुळे जे कोर इंटेलिजन्स आहे तो पूर्ण ड्रेन होत चाललेला आहे. हा देखील मुद्दा एक महत्त्वाचा आहेच. पण जसं सरांनी मुद्दा मांडला की असं होतं की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये MIDCs येतात सर, MIDCs येतात, उद्योग येतात, पण त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या ठराविक प्लांटमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारा स्किल लेबर, इंजिनियर, तो मात्र त्या भागात नाही आहे, त्या जिल्ह्यात नाही आहे. मग होतं काय परिणामी की बाहेरची लोकं जी येत आहेत त्यांच्या नावाने आपण ओरड करायला सुरुवात करतो की आपण बाहेरच्या लोकांना मात्र रोजगार देत आहे पण स्थानिकांना रोजगार मिळत नाही. पण अरे तिथे लागणारा जो स्किल लेबर आहे तो तुमच्याकडे नाही आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. उद्या गडचिरोली एक स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे. अब्दुल भाई, तुमच्या सूचना काय आहेत की कशा पद्धतीचे कोर्सेस हे सरकारनं गडचिरोलीत आत्तापासूनच एस्टॅब्लिश करावेत जेणेकरून एक जनरेशन तयार होईल ज्यांना तिथेच जो रोजगार लागेल तिथंच ते त्यांच्या घरच्यांजवळ राहू शकतील. माझी सूचना अशी आहे की शासन, प्रशासन आणि जो इंडस्ट्रियलिस्ट आहे, JSW असतील, लॉयड असतील आणि बाकीचे अजून मोठे मोठे प्लेयर येणार आहेत, कारण 16 खदानी लीजवर जाणार आहेत. फक्त आता एक खदान गेलेली आहे. पहिले 400 हेक्टरचा होता, आता 931 हेक्टर, असे 1331 हेक्टरचा पूर्ण खदान आता लॉयड मेटल्सला दिलेलं आहे. बरं, त्यामुळे या इंडस्ट्रियलिस्ट आणि या तिघांनी कोणते आपल्याला म्हणजे ब्रँचेसचे मुलं इंजिनियर्स म्हणून लागणार आहे, पॉलिटेक्निकचे, मेकॅनिकल, मेटलर्जिकल, मायनिंग आणि AI सोबत कम्प्युटर, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट विषय आहे. काय आणखीन यामध्ये असायला हवं असं तुम्हाला वाटतं? तर माझं हेच म्हणणं आहे की 1 नेशन 1 सिलेबस 1 एक्झाम, म्हणजे खेड्यापाड्यातल्याही विद्यार्थ्याला इक्वल चान्स मिळेल आणि ते समोर जातील आणि मग ते ग्लॅमर सगळीकडे वाढेल. हा एक सजेशन की आपल्या महाराष्ट्रामध्ये काय, आपल्या पूर्ण देशामध्ये एकच सिलेबस 12वीपर्यंत असावा आणि एकच परीक्षा असावी. दरवर्षी त्याच्यामध्ये घोळून आपले विद्यार्थी मागे पडत असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर, मागे युरोपियन युनियनमध्ये स्वीडनच्या गव्हर्नरनी म्हटलं की इनफ इज इनफ अबाउट डिजिटायझेशन. हे जे तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉप आणि टॅबलेट जे देऊन राहिले विद्यार्थ्यांना देऊ नका. याच्याऐवजी चांगली ते तर आपल्यापेक्षा पुढे आहेत ना 10 वर्ष टेक्नॉलॉजीमध्ये, आता त्यांना त्याचे दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. माझं एक म्हणणं आहे, हे होऊ शकते आपल्या देशामध्ये. माझी गोष्ट आपल्या मोदी साहेबांपर्यंत जावी अशी माझी इच्छा आहे. बरं, आपल्या देशामध्ये विद्यार्थी जे आहे ते 18 वर्षापर्यंत आणि त्याच्यावर असं 2 याच्यात डिव्हाइड करावं. 18 वर्षापर्यंतचा कुठलाही विद्यार्थी या गुगल वगैरे ह्या अशा कुठल्या सर्च इंजिनशी कनेक्टेड असू नये. या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळं आपण इंजिन तयार करू शकतो, तेवढी क्षमता भारतामध्ये आहे. त्या इंजिनशी कनेक्टेड आपला विद्यार्थी असावा आणि त्याच्या हातात जे गॅजेट जाईल ते त्या प्रकारचं असावं. म्हणजे आपल्याला जसा देश घडवायचा आहे तोच फीड त्या मुलांना मिळत राहील सतत. आणि तोच फीड जर मिळत राहिला तर तो राष्ट्रभक्त पण होणार, तो एंटरप्रेन्योर पण होणार, तो 4 लोकांना नोकऱ्या देणारा होणार आणि स्वाभिमान, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हे सेपरेशन अतिशय आवश्यक आहे. पिढी मी पाहून राहिलो सर जवळून, हे बिलकुल मोबाईलमुळे इतकी स्पॉईल होत चाललेली आहे की म्हणजे आता त्याच्यावर एक वेगळी चर्चासत्र तुम्हाला करावं लागेल. धन्यवाद. म्हणून आपलं जे रोबोटिक्स आहे, रोबोटिक्स हा माणसासारखा वागतोय हे दुःख नाही आहे, माणूस रोबोटिक्स सारखा जर झाला तर दुःख आहे. बरं, धन्यवाद. आपल्या तिघांचेही धन्यवाद. जातोय विकास असं म्हणत असताना इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा आणि अर्थात या इमारती उभ्या राहत असताना हा विकास संतुलित आहे का यावर देखील बोललं गेलं पाहिजे. काय केलं पाहिजे इन्फ्रा सेक्टरमध्ये त्याबद्दल देखील आज आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थात या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी महारेराचे उपसचिव संजय भीमनवार जोरदार टाळ्यांमध्ये, नागपूरचे एक सुपुत्र, यापूर्वी
माडामध्ये त्यांनी मोठ्या उच्चस्थ पदावरती काम केलं आणि आता महारेरावरती उपसचिव म्हणून ते काम करतात. पुढे मी विदर्भ नर्डेकोचे चेअरमन घनश्याम ढोकणे, जे WKD विदर्भ अँड डेव्हलपर्सचे डायरेक्टर देखील आहेत, त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. भारद्वाज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आकाश भारद्वाज, एक तरुण व्यक्तिमत्व जे धडाडीने खरं तर केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या बाहेर जाऊन देखील एक सल्लागार, एक कन्सल्टंट म्हणून काम करत असतात. आतापर्यंत विदर्भातल्या 6 सुपुत्रांनी 2 सेक्टरमधली आपली वेगवेगळी मतं या ठिकाणी मांडलेली. या देखील परिसंवादात आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. इन्फ्रास्ट्रक्चर या विषयाला घेऊन विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करतात. सर, सुरुवात आपल्यापासून करतो. ठीक आहे, महाराष्ट्राचे आपण उपसचिव आहात, तरीही मला संबंध विदर्भावरती एक तुम्ही वर्ण म्हणून एक व्ह्यू टाकला, म्हणजे आकाशातनं जर बघितलं कसं दिसतंय? छान झालंय का विदर्भ? नवा विदर्भ हा चकचकीत विकसित असा वाटतोय का तुम्हाला? अगदी चांगला प्रश्न आहे. मी तर लहानपणापासून विदर्भातच राहिलो आहे आणि जेव्हा मी माझ्या कॉलेजच्या लाईफमधला विदर्भ किंवा माझं नागपूर शहर बघतो आणि आज जेव्हा तुम्ही फ्लाईटनी येता किंवा बसनी येता किंवा ट्रेननी येता आणि तो काही विदर्भ आणि नागपूर बघता, त्यावेळेला कोणालाही सांगायला नको की किती इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट झालेली आहे. मुळात विदर्भ मागास होता याबद्दल एक मला वाटते दांडेकर कमिटीने पण एक अहवाल दिलेला होता पूर्वी. ठीक आहे. आणि त्यामध्ये त्याने एक वेगवेगळे इंडिकेटर्स त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले होते. फॉर एक्झाम्पल जसं आता पब्लिक ट्रान्सपोर्ट किती लाखांमागे किती असायला पाहिजे, वैद्यकीय सेवा ज्या असतात किंवा हॉस्पिटल्स असतील, डॉक्टर असतील, किती लोकसंख्येमागे किती असावेत, जी शैक्षणिक संस्था कॉलेजेस कसे असावेत आणि ह्या सगळ्या याच्यावर. आणि मी पण कॉलेजमध्ये असताना त्या समितीवर एक रिसर्च असिस्टंट म्हणून त्यावेळेला पण काम केलेलं होतं. बरं. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने काही आपल्या इथे असे एक ज्याला आपण एक स्टार्स म्हणतो तशा अचानक उगवलेत समजा, आणि ज्या पद्धतीने त्यांनी फील्डवर जी डेव्हलपमेंट केल्या गेली. बरं. कारण एक लक्षात यायला पाहिजे की जोपर्यंत पायाभूत सुविधा ज्याला वीज, पाणी, रस्ते हे झाले, त्यानंतर कनेक्टिव्हिटी झाली, त्यानंतर तुमचे हॉस्पिटल्स, कॉलेजेस हे झालेत, त्याच्यानंतरच तुमच्याकडे इंडस्ट्रीज येऊ शकतात. आणि इंडस्ट्रीज आल्यानंतर बाकी जी शहरामध्ये राहणारे जे लोक असतील आहे किंवा येणारे लोक असतील, यांचे जे स्पेंडिंग कॅपॅसिटी असते ती वाढत असते. त्याच्यामुळे आपोआपच इथे उद्योगालाही चालना मिळत असते. मी प्रामुख्याने हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये मी जास्ती काम केलेलं आहे. आणि एक बदल मला एक 10 वर्षापूर्वीची हाऊसिंग इंडस्ट्री आणि आताची, बरं, ह्याच्यात एक हे असं होतं. मी जसं 2014मध्ये मी 15मध्ये मी म्हाडाला मुख्य अधिकारी म्हणून इथे जॉईन झालो पहिले. लगेच 16मध्ये एक पंतप्रधान आवास योजना आपल्या इथे माननीय पंतप्रधानांनी जाहीर केली होती. आणि त्याच्यामध्ये ते एक 330 स्क्वेअर फुटाची जी EWS कॅटेगरीतले लोक आहेत त्यांना आपल्याला घरं द्यायची आहेत. बरं. आणि हे टार्गेट फार मोठं होतं तेव्हा. 1 कोटी तुम्हाला 2 वर्षात 3 वर्षात द्यायचं होतं. आणि त्याच्यामध्ये म्हाडा नोडल एजन्सी होती महाराष्ट्राकरता. बरोबर. आता त्यावेळेला जे 1 BHKचे जे घरं होते ती डिमांड आता 2025 येता मिनिमम 2 BHK झाला आहे. म्हणजे 2015मध्ये नागपूरमध्ये 3 BHK वॉज अ लक्झरी. बट नाऊ इन 2025 हे तुमची आता एक गरज झालेली आहे. याचं कारण असं की मध्यंतरी आपण कोविडमध्ये बघितलेलं आहे, वर्क फ्रॉम होमचं कल्चर वाढलेलं आहे. लोकांना घरीसुद्धा एक ऑफिस रूम लागत असते. आणि त्याच्यामुळे यू विल बी शॉक, मी महारेरात आल्यानंतर मला भंडारा, चंद्रपूर अशा ठिकाणीसुद्धा 3 किंवा 4 BHKचे घरं कोणते चांगले आहेत अशा एन्क्वायऱ्या मला ऑफिसमध्ये यायला लागल्यात. बरं. ज्या पूर्वी 1 BHK किंवा 2 BHK एक मॅक्झिमम जी मिडल क्लास जी हे होती, बरोबर, तर अशी. तर मला असं वाटतं की डेव्हलपमेंट पुष्कळ झालेली आहे, मेट्रो झालेली आहे, त्याच्यानंतर त्याच इन्फ्रास्ट्रक्चरचं आता एक्सटेन्शन पण सुरू आहे. मग ते मेडिकल कॉलेज असोत, आत्ताही पण मान्यवरांनी सांगितलं, एज्युकेशनमध्ये पण कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट आले आहेत ते पण त्या मान्यवरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे अनएंडिंग प्रोसेस असते. मला वाटतं ही डेव्हलपमेंट ही होतच राहायला पाहिजे आणि होतच राहणार आहे. ढोकणे सर, तुम्ही स्वतः नर्डेकोचे, बरोबर, आमच्याकडे क्रेडाई आम्ही असं ऐकलेलं, तसं तुमच्याकडे विदर्भात नर्डेको आहे, बरोबर, त्याचे चेअरमन आहात तुम्ही. शिवाय तुम्ही एक विकासक देखील आहात, बिल्डर देखील आहात. ठीक आहे. आपण जाहिराती ज्यावेळेस करतो त्या जाहिराती करत असताना आपण जो घर विकत घेणारा व्यक्ती त्याला सांगत असतो की इथे बाबा प्रॉपर रस्ते आहेत, इथे पाणी व्यवस्थित आहे, विजेची व्यवस्था अर्थात ती मूलभूत सुविधा आहे ज्याबद्दल आता फारसं बोललं जात नाही, पण ते असणं बाय डिफॉल्ट आहे. हे सगळं असेल की मग आपण जी इमारत उभारतोय त्याला एक
चांगली किंमत देखील आपल्याला ग्राहकांना मिळू शकते किंवा लोक पैसे खर्च करायला तयार आहेत. पण बऱ्याच वेळेस अशी बोंब असते की हे तिथं काही पोचलेलं नसतं पण आपण स्कीम लॉन्च करायला तयार होतो. अशी काही परिस्थिती सध्या तुम्हाला विदर्भात दिसते का? विदर्भाचं जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये जेवढे जिल्हे आहेत 11 जिल्हे, 11 जिल्ह्यांमध्ये सगळ्यांचं लक्ष प्रामाणिकपणे बघितलं तर नागपूरकडे असतं. नाही, इतर ठिकाणी द्यायला पाहिजे. पण का? तुम्ही जर अमरावती बघितलं, अकोला बघितलं, मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की हा रिअल टाईम सेन्समध्ये बेसिक एम्युनिटीज ज्याला तुम्ही रस्ता, वीज आणि सिव्हर लाईन्स म्हणता, या जर तुम्ही सिटी लिमिट्सपासून थोडं अजून 30-40 किलोमीटर गेले तर तुम्हाला अकोल्यापासून तर अमरावती, गडचिरोलीपर्यंत तुम्हाला हे बेसिक एम्युनिटीज सगळेच लँड डेव्हलपर देताना दिसतील. म्हणून मी म्हणतो की नवा विदर्भ हा ऑलरेडी बनायला सुरुवात झालेला आहे. झालंय भाऊ. आपण त्याच्या पुढल्या एडिशनमध्ये आहोत, बरोबर ना? ती पुढली एडिशन आकाशजी तुम्हाला काय दिसते? म्हणजे मी अगदी वेग प्रश्न घेतला दोघांना देखील. कसा दिसतोय तुम्हाला हा सगळा विकास? हा नवा विदर्भ नाव तुम्ही जे ठेवलं आहे त्याच्यातच विकास आहे. समजा आता हा नवा विदर्भ समोर कसा येईल तर या नव्या विदर्भामध्ये इंडस्ट्रीज खूप येणार, खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येणार. आता तुम्ही नाव ऐकले असेल सुरजागड. बरं. सुरजागड एवढी मोठी इंडस्ट्री आहे जी 150 वर्ष आयरन ओव्हर देऊ शकतं पूर्ण भारताला. 1 लाख नोकऱ्या निघणार. बापरे. 20-25 मोठे मोठे ग्रुप्स येणार. JSW सारखे, लॉयड्स आत्ताही आलेलेच आहे तिथं. पण पायाभूत सुविधा आतापर्यंत झालेल्या नाही, ते पण येईल. आणि हा जेव्हा नवा विदर्भ येईल जी, तो नवा विदर्भ हा म्हणजे नेक्स्ट जनरेशन राहील. मग हा 10x टाईमनी वाढेल. बरं. 10x टाईमनी जाईल. बरं. आता 2x, 3x, 4x आपण पाहिलं, 10x न वाढेल. कारण विदर्भात आता नागपूरमध्ये पॉप्युलेशन वाढलेली आहे. डेव्हलपमेंट हे पॉप्युलेशनशी निगडीत आहे. बरं. जेवढी पॉप्युलेशन वाढेल, म्हणजे आता जेव्हा नवा सेन्सेक्स येईल तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की नागपुरात 40 लाख पॉप्युलेशन आहे. आता एकट्या नागपुरात? एकट्या नागपुरात. एकट्या 2011चा सेन्सेस 25 लाख होती. हां. आता आमचंच एक कॅल्क्युलेशन आहे की कमीत कमी 40 लाख असेल. आणि नागपूर एक स्पेशल आहे. मी नागपूरबद्दल बोलतो आता. नागपूर हे राऊंड अँड राऊंड वाढतं. बरोबर आहे. ती सगळ्यात प्लस पॉईंट आहे डेव्हलपमेंटसाठी. भिवनकर साहेब बरोबर बोलतो. पण आता जागा उरली नाही नागपूरमध्ये. भरपूर आहे. भरपूर आहे. अजून भरपूर आहेत सर. जागा भरपूर आहे. महत्वाचं म्हणजे ही गोस्ट सिटी कधी बनणार नाही जशी केपटाऊन बनली. पाणी संपलं, काय करायचं? बरोबर. इथं आजूबाजूला डॅम्स आहेत, मुबलक पाणी आहे. पण म्हणजे ही लोकसंख्या जर उद्या 5 वर्षात, पुढल्या 5 वर्षात दुपटी तिपटीने जरी वाढली तर त्या तुलनेमध्ये तुम्हाला सांगतो 1 करोडची पॉप्युलेशन साठी आज नागपूर तयार आहे. सर जर तुम्ही वॉटर डिपार्टमेंटचा म्हणजे महाराष्ट्र सरकारने 2023-24ला नवीन आकडेवारी साजी केली होती. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला जर रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये जर पाणी पुरवठ्याचं बघितलं तर 2047 पर्यंत जेवढी लोकसंख्याचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट पाणी ऑलरेडी रिझर्वड आहे आपल्याकडे, असं स्टॅटिस्टिक्स सांगितलं जात आहे. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमचं एक प्रश्नांच्या मागे अजून एक मोठा प्रश्नचिन्ह आहे जे मी माझ्या याच्यात येईल. बघा, ॲज पर नॅशनल स्टॅटिस्टिक्स रिअल इस्टेटचा जो ग्रोथ आहे तो 10 to 12% आहे इंडियामध्ये. आणि ॲज पर नीती आयोग 2030पर्यंत हा 15% होणार आहे. म्हणजे सध्या स्थितीत भारताला 7% कॉन्ट्रीब्युशन देणारं रिअल इस्टेट हे 2030पर्यंत 15% देणार आहे. जर तुम्ही हे स्टेटमध्ये नीती आयोग जसं सेंट्रलला दिलं, जर तुम्ही महाराष्ट्राचा आकडा बघितला 2023चा अर्थसंकल्प जो देवेंद्र भाऊंनी सादर केला त्याच्यामध्ये हे क्लिअर लिहिलेलं आहे की आपलं सध्या रिअल इस्टेट क्षेत्र प्लस कन्स्ट्रक्शन या दोघांची म्हणजे ॲडिशन केली तर तुम्हाला हे म्हणजे माहिती नसेल इथे उपस्थित असणाऱ्या पुष्कळांना, टोटल 27.3% contribution of these two sectors alone in the whole GDP of Maharashtra state. Please understand
द इम्पॉर्टन्स. एकट्या कन्स्ट्रक्शन प्लस रिअल इस्टेट सेक्टर आपला वाटा 27.2%. बरं. आता याच्या व्यतिरिक्त ऐका, जर नॅशनलची ग्रोथ जी आता सध्या प्रोजेक्टेड आहे ती डबल दाखवते येते. तुम्ही विचार करा, महाराष्ट्र स्टेटमध्ये फक्त रिअल इस्टेट अँड अलाइड सर्व्हिसेस 28.42%नी ग्रोथ होत आहे. 2023 आणि 2024च्या ग्रोथचा आकडा सांगतोय मी. म्हणजे तुम्ही विचार करा, 2025 आता संपलं, याचा आकडा अजून बाहेर यायचा आहे. जर याच प्रकारे रिअल इस्टेट डेव्हलप होत राहिलं तर पाणी, अजून बाकीच्या बेसिक गरजा या पण आपल्याला नक्कीच बघावं लागणार. हाच तो प्रश्नामागचा मोठा प्रश्न. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपण सज्ज आहात का हेच बघायला पाहिजे. हा, मग त्याच दिशेने माझा खरं तर ओढा होता, मला तेच विचारायचं होतं. पण सर, या सगळ्या ह्याच्यात बघा, आजही घराचं स्वप्न जे असतं, म्हणजे डोक्यावरचं हक्काचं छप्पर, हे जर माणसाचं असलं ना, सक्षम असलं ना, तर माणूस बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करू शकतो. नागपूरच्या बाहेर लोक आता मला राहायला जाताना दिसतात. जसं आता आम्ही मुंबईकडे बघतो की मुंबईमध्ये जागा नाही उरली व्हर्टिकल ग्रोथ. हां, मुंबई अशी वाढते, असं वाढणं शक्यच नाही आता मुंबईला. त्यामुळे आता लोक जी आहेत ती उपनगराच्या बाहेर जायला लागलीत राहायला. शेवटी परवडणारी घरं हा एक मुद्दा असतो. एक परवडणारी घरं ही तुम्हाला आजही नागपूर काय पूर्ण विदर्भात अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त थोडं दूर जावं लागतं आहे आणि सरकार त्या अनुषंगाने तुम्हाला कनेक्टिव्हिटी देते आहे. लगा, आपण सर्वात पहिले नवा विदर्भाचा जेव्हा टॉपिक काढला तर समृद्धी हायवे हा त्याच्यामधला सुवर्ण पेज. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह आणि इंडस्ट्रीयल ग्रोथ पॅटर्न जे आपण बघतोय नवीन बुट्टीवरी, तर तुम्ही जर बघितलं तर येस, मोस्ट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, म्हणजे खूप सारे असे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नागपुरात ऑलरेडी या सरकारने आणलेले आहेत. म्हणजे आर वी रेडी फॉर टुमॉरो हा प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा सरकारने, तुम्ही जसं म्हटलं की मी एज्युकेशन सेक्टरचं पॅनलिस्टमधलं एक डिस्कशन, त्यांनी बरोबर म्हटलं की स्किल बेस्ड एज्युकेशन तसंच इंडस्ट्री बेस्ड स्किल्स हे इथे असलीच पाहिजे आणि लोकली अवेलेबल असली पाहिजे, तरच त्या उद्योगाला सपोर्ट होईल. प्लीज 2017मध्ये जेव्हा हा कायदा महाराष्ट्राने लागू केला, त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी 2017च्या शेवटी 18-19 पासून आपली सुरू झाली. आणि आज मी जस्ट आता एक रिव्ह्यू घेत होतो, तर 2025च्या मार्च महिन्यापर्यंत रिअल इस्टेटचे, हाऊसिंगचे 75,000 कोटी रुपये ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहेत, हे हाऊसिंग प्रोजेक्ट नागपूरमध्ये रजिस्टर झाले आहेत. नागपूर म्हणजे या 4 जिल्ह्यांमध्ये. जी. आता किती प्रोजेक्ट? 75,000 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट आहेत. 75,000 कोटी टोटल त्यांची जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे. आत्तापर्यंत महारेरा येण्यापूर्वी ह्या 75,000 कोटी रुपयांच्या या एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीवर कुठेही कोणाचंही बंधन नव्हतं. महारेरा आल्यामुळे काय झालं की जे बिल्डर आहेत आणि अलॉटीज, ज्याला आपण कस्टमर म्हणतो, या दोघांनाही कायद्याने एक ट्रान्सपरंट वेनी हे ट्रान्झॅक्शन व्हावं म्हणून हा कायदा आपण प्रयत्न करतो. आणि राहायला प्रश्न, मगाशी एका पॅनलिस्टनी आपल्याला जे विचारलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट, आता याही ठिकाणी असंच आहे, महारेराचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे ते मुंबईला आहे. फॉर्च्युनेटली महारेरानी नागपूर आणि पुण्याला 2 ऑफिसेस ओपन केलेले आहेत आणि त्यांना काही अधिकारही प्रदान केलेले आहेत. आणि आम्ही त्याच्यानंतर एक असं आमच्याच मुंबई ऑफिसला प्रपोजल ठेवलं की तुम्ही दर महिन्याला तुमची पूर्ण एक टीम 2 दिवसाकरता नागपूरला पाठवा. सध्या 1 दिवसावर ते मान्य झाले आणि ते येतात. आता मागच्याच महिन्यामध्ये तशी टीम आली होती आणि मला वाटतं हे साहेबही होते त्याच्यात. एकूण 48 असे लोकांच्या ज्या क्वेरीज होत्या, आम्ही 27 जे प्रोजेक्ट आहेत आपण त्याच ठिकाणी त्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि ते क्लिअर केलं आहे. आकाशजी, ॲक्च्युली रेरा आणि UDCPR हे 2 आमच्यासाठी गेम चेंजर्स झाले. आमची बिल्डर लोक म्हणजे काय, चोर, अशी धारणा होती. तशा घटना पण घडल्या, ग्राहकांची फसवणूक झाली. आता नाहीये, कारण रेरा आल्यामुळे आम्ही आम्हालाही थोडंसं व्हाईट कॉलर जॉब मिळाला. आणि UDCPR आलं त्याच्यानंतर खूपच चेंज झालं. म्हणजे UDCPR काय झालं, FSI वाढला, परवडणारी घरं देऊ शकलो. पण त्यायोगे GST जो आहे, आज सिमेंटवर तुम्ही 28% GST घेता. प्रत्येक मटेरियल आमच्याजवळ 18%चीच आहे. फक्त एक ब्रिक सोडून दिली, तेही नाही सोडायला पाहिजे होतं. मग 1000 स्क्वेअर फीटाला जेवढी बिल्डिंग बांधायला जी कॉस्ट लागते ती 2013 पर्यंत ती 10 लाख होती. आज तुम्हाला ती कॉस्ट लागते आहे 18.5 लाख. बरं, स्टीलचं कंपोनंट म्हणजे स्टील कन्झम्पशन, मला वाटतं इथे पुष्कळ लोकांना, म्हणजे हा थंब रूल सांगतोय की तुम्हाला एका बिल्डिंगमध्ये
जे सगळ्यात जास्त मटेरियल म्हणजे थंब रूल असतो 70% ऑफ मटेरियल हॅव्हिंग द लेसर कॉस्ट अँड 30% हॅव्हिंग द मेजर कॉस्ट. आमच्याकडे कसं आहे स्टीलचा कॉम्पोनंट जो असतो तो सगळ्यात जास्त लागतो आमच्या कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट घ्या, रिअल इस्टेट प्रोजेक्ट घ्या, थोडक्यात त्याच्यातच 28%चं GST आहे. सँड तुम्हाला माहिती आहे सँडचं काय परिस्थिती आहे. तर तुम्हाला सांगतो टॅक्सेशन पार्ट जर कमी करता आला तर तुम्ही जे कमी दराची घरं जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी जसं डेव्हलपर प्रतिबद्ध आहे, सरकारसुद्धा प्रतिबद्ध आहे, पण या कमिटमेंटला कुठेतरी एक सपोर्ट लागतो आणि तो सपोर्ट आहे की एकत्र येऊन सगळ्यांनी आपापलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. फायनान्स सेक्टरनी या GSTला आमचं मागणं आहे की 5%वर सगळे GST आणले पाहिजे जर अफोर्डेबल प्रोजेक्ट असेल तर. अफोर्डेबलसाठी फक्त अफोर्डेबल आम्हाला अफोर्डेबल म्हणतात आहे तर मग आम्ही अफोर्डेबल देतो. तुम्ही GST 5% करा आणि सर सगळ्या प्रोजेक्टवर. लक्षात घ्या म्हणजे आम्ही तिघां मिळून एक गोष्ट जे सरांच्या बोलण्यात माझ्या लक्षात आली, पूर्ण अख्ख्या इंडियामध्ये जेवढे रेरा रजिस्ट्रेशन प्रोजेक्ट आहेत तुम्हाला माहिती नसेल अख्ख्या फक्त महाराष्ट्राचे 60% कोटा है उसमें, यानी अकेला 60% प्रोजेक्ट सिर्फ महाराष्ट्र में चल रहे इंडिया को कंपेयर करोगे तो. दिस इज द क्वांटम व्हॉट महाराष्ट्र इज. जी बिलकुल. नवा विदर्भ जाणून घेत असताना फार महत्त्वाची मतं आपण आजच्या सगळ्या चर्चासत्रामध्ये इथं उपस्थित केली आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं त्याला सहज सोपं असं वातावरण जे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून तुम्ही उभं करताय याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या तिघांचे खूप खूप थँक्यू.